आता जय बाळमा मित्रांनो, तर बाळमामाचं आदमापूरचं मंदिर 4 दिवस बंद राहणार आहे. ह्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मी देणार आहे. तर बाळमामाचे मंदिर हे लाखो भाविक भक्तांचं, करोड भाविक भक्तांचं स्थान आहे. तर आमुषाला म्हणा, अधूनमधून म्हणा, भाविक भक्त दर्शनासाठी येते. तर हे मंदिर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार म्हणजे 3 मार्च, 4 मार्च, 5 मार्च आणि 6 मार्च ह्या दिवशी हे मंदिर बंद राहणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून भाविक भक्तापर्यंत पोहोचला पाहिजे. आता कशासाठी बंद राहणार आहे तर अन्न विभाग, भक्त निवास, देणगी विभाग आणि बाळूमामाचं मंदिर गेटच बंद राहणार आहे. कारण की आता बाळूमामाचं उपास चालू होते ती 9 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत. त्यामुळे तिथली साफसफाई, स्वच्छता ह्या 4 दिवसात करायची आहे. कारण की जगाचं मालक आहे ती 33 कोटी देव त्या दरबारात हजेरी लावतात आणि आपल्याला सुद्धा जायचं आहे. आणि मित्रांनो, आता कसं झालंय 1000-2000 किलोमीटर वरून भाविक भक्त मामांचं दर्शन घेण्यासाठी येतंय. आता हे जर व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला तर ते 3 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत या 4 दिवसात येणार नाहीत. नाहीतर कसं होणार, लांब भाविक भक्त येणार आणि त्यांना दर्शन भेटणार नाही. त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे माझा व्हिडिओ बनवण्याचा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाहेरच्याही भाविक भक्तांनी कुणीही 3 तारखेपासून 6 तारखेपर्यंत कोणी आदमापूरला जाऊ नका. आज आहे 27 तारीख. हा 2 तारखेपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे जेणेकरून भाविक भक्त आलेलं नाही पाहिजे. तुम्ही 9 तारखेपासून उपास धरा, 16 तारखेपर्यंत धरा, 9 तारखेला धरा आणि संध्याकाळी 9 तारखेला सोडा. 10 तारखेपासून खडतर धरा आणि 16 तारखेला संध्याकाळी आपण घरी आपल्या देवाला नैवेद्य दाखवून उपास सोडू शकता. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो.